आपल्या सर्वांचे स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सदाभाऊ खोत यांना हजर व्हा असे आदेश दिले. या आदेशाचं पालन सदाभाऊ खोत यांनी करत त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा खुलासा केला. टप्प्याटप्प्याने गावे समावेशाचा शासनाचा निर्णय आत्मघातकी, पालिकेच्या सभासदांची टीका. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या राज्यव्यापी दौऱ्याचा पुण्यात होतोय समारोप. खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद, गुन्हे शाखेची कामगिरी. संततधार पावसामुळे धरण साखळीत वेगाने वाढ, 700 क्युसेक्स पाण्याचा खडकवासल्यातून विसर्ग. तोतया कर्मचारी प्रकरणी गुन्हा दाखल करणार, आयुक्तांचे मुख्य सभेत स्पष्टीकरण. मुठेच्या पूररेषेत 30 बांधकामे, कारवाईसाठी आता आयुक्तांच्या मंजुरीची प्रतीक्षा. आणि पिंपरी बाजारपेठेत रंगीबेरंगी राख्यांनी गजबजली बाजारपेठ, नागरिकांची राख्या खरेदीला झुंबड. ठळक घडामोडीनंतर पाहूया सविस्तर बातमीपत्र. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सदाभाऊ खोत यांच्यावर विविध प्रकारचे आरोप करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावरती चौकशी समिती नेमण्यात आली. या चौकशी समितीला सामोरे जाण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी आज बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा खुलासा केलाय. याच्यासाठी मी या ठिकाणी आज या चौकशी समिती समोर आलेलो आहे. मी माझ्या आज पहिल्यांदा या दिव्य परीक्षेला मी जात आहे. खरं बघितलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यापीठाचा एक मी सदस्य आहे आणि त्या सदस्याला आज विद्यार्थ्यांच्या बेंचवरती बसून प्रश्नपत्रिका सोडवण्याचं भाग्य लाभलेलं आहे. हे माणसाच्या आयुष्यामध्ये फार कमी भाग्य लाभत असतं. अनेक वेळा लहानपण देवा आपण फक्त गाणं ऐकतो आणि मनाला वाटतं की आपल्याला खरंच लहानपण मिळालं असतं तर काय झालं असतं. पण मला माझ्या नेतृत्वानं खरोखर लहानपण दिलं आणि विद्यार्थ्याच्या बेंचवरती आणला आणि परत मला प्रश्नपत्रिका सोडवण्याचं भाग्य मला मिळालं. खरं बघितलं तर जागतिकीकरणाच्या विरोधातली लढाई शरद जोशींनी या देशामध्ये उभा केली. त्यावेळी सगळे विद्वान एका बाजूला होते आणि शरद जोशी आणि त्यांचे फाटके कार्यकर्ते एका बाजूला होते. पण विजय शरद जोशीचा आणि फाटक्या कार्यकर्त्यांचा झालेला मी पाहिलेला आहे. त्यामुळं मला वाटतं आम्ही जगाची परीक्षा जर पास झालो असेल तर ही काही परीक्षा, ही प्रश्नपत्रिका ही काही फारशी अवघड आहे असं मला वाटत नाही. ही प्रश्नपत्रिका माझा फाटका कार्यकर्ता सुद्धा डोळं झाकून प्रश्न सांगितला तरीसुद्धा तो अगदी मातीवर सुद्धा रेघोट्या मारून सोडविला असे हे प्रश्न आहेत. पण तरी मला आनंद वाटला की आपण परत एक वेळा विद्यार्थी बनलो आणि आपल्याला विद्यार्थी बनून परीक्षकांच्या समोर जायला संधी मिळाली. महानगरपालिकेत टप्प्याटप्प्याने गावे समाविष्ट करण्याचा शासनाचा निर्णय आत्मघातकी असल्याची टीका पालिका सभासदांनी केली आहे. तर काही सभासदांनी 34 गावे संपूर्ण पालिकेत समाविष्ट करावी अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत केली आहे. टप्प्याटप्प्याने 3 वर्षात हद्दीलगतच्या गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा राज्य शासनाचा निर्णय आत्मघातकी असून एकाच टप्प्यात सर्व 34 गावे महापालिकेत समाविष्ट करावी अशी मागणी अनेक सभासदांनी गुरुवारी मुख्य सभेत केली.
विशेष म्हणजे सीमेलगतच्या काही गावांचा समावेश करण्याबाबत काही भाजप नगरसेवकही आग्रही होते. महापालिका हद्दीलगतच्या 34 गावांपैकी केवळ 11 गावांचा समावेश महापालिकेत केला जाणार आहे. त्यापैकी 9 गावे अंशतः तर उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही 2 गावे पूर्णपणे सामावून घेतली जाणार असून त्या संदर्भात अधिसूचना येत्या डिसेंबरपर्यंत काढण्यात येणार आहे. तर उर्वरित गावांचा पुढील 3 वर्षात टप्प्याटप्प्याने समावेश केला जाणार असून त्यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने उच्च न्यायालयात सादर केले आहे. गावांच्या समावेशाची मागणी लागून धरल्याबद्दल हवेली तालुका कृती समितीचे अभिनंदन करताना राष्ट्रवादीचे सदस्य बाबूराव चांदेरे यांनी टप्प्याटप्प्याने गावे समाविष्ट करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका केली. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने या गावांचा विकास केलेला नाही. यापुढे काही गावे समाविष्ट होणार असल्याने तेथे विकास कामे केली जाणार नसल्याची शक्यता आहे. मग या गावांचा समावेश करण्यासाठी 3 वर्षांचा विलंब कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर टप्प्याटप्प्याने गावे घेण्याचा सरकारचा निर्णय आत्मघातकी ठरणार असून या गावांचा एकत्रित विकास आराखडा तयार करणे शक्य होणार नाही, अशी भीती दिलीप बराटे यांनी व्यक्त केली. अवघ्या 11 गावांचा समावेश करून उर्वरित 23 गावांना वाऱ्यावर सोडणार असल्याची टीका शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी केली. गावात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून स्कीम पूर्ण झाल्यावर गावांचा समावेश करा, असा दबाव बिल्डर लॉबीकडून आणला जात आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यापूर्वी समाविष्ट केलेल्या गावांचे प्रश्न अद्याप प्रलंबित असून येवलेवाडीचा विकास आराखडा अद्याप निश्चित झालेला नाही, अशी टीका मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केली. महापालिका हद्दीलगतच्या काही गावांचा समावेश करण्याची मागणी भाजपचे किरण दगडे आणि अमोल बालवडकर यांनी केली. निधी नसल्याने गावांचा समावेश करू शकत नसल्याचे कारण राज्य शासनाने सांगितले आहे. पण मग PMRDA कडे तरी निधी कुठे आहे? PMRDA कागदावरच अस्तित्वात असून अनधिकृत बांधकामे वेगाने वाढत आहे. त्यामुळे सूस माळुंगे सारखी गावे तातडीने पालिकेत घ्यावी. या गावांच्या गायरान शासकीय जमिनीचा उपयोग होऊ शकतो, असे बालवडकर यांनी सुचवले. सुनील टिंगरे म्हणाले, अधिसूचना काढण्यात येईपर्यंत गावांमध्ये प्राथमिक पातळीवर रस्ते व पाणी पुरवठ्याची सोय करावी. नव्या समाविष्ट गावांमध्ये शाळा, रुग्णालये, उद्योगांचे आरक्षण योग्य प्रकारे टाकावे, असे हाजी गफूर पठाण यांनी सुचवले. मस्तानी तलाव आणि शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील गाळ काढल्यास समाविष्ट गावांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटेल, अशी सूचना योगेश ससानी यांनी केली. तर उर्वरित गावांसाठी पाणी पुरवठ्याची सोय करावी, अशी मागणी दिलीप वैडे पाटील यांनी केली. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या राज्यव्यापी दौऱ्याचा समारोप पुण्यात होणार आहे. शेतकऱ्यांच्या अत्यंत ज्वलंत प्रश्नावर शेतकरी व समाजातील विविध घटक या सर्वांनी मिळून अभूतपूर्व शेतकरी संप घडून आणला. महाराष्ट्र बंद यशस्वी केला. सरकारला शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करण्यास भाग पाडले. सरकारने मात्र आपला शब्द फिरवत शेतकऱ्यांशी विश्वासघात केला. कर्जमाफीसाठी अत्यंत जाचकटी लावल्या व शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. या विरोधात शेतकऱ्यांच्या सर्व प्रमुख संघटना एकत्र येत एल्गार पुकारणार आहेत. या लढ्याच्या तयारीसाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने राज्यभर दौरे सुरू केले आहेत. या दौऱ्यांना सर्व शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या दौऱ्याचा समारोप शारदा गणेश मंदिरासमोर मार्केट यार्ड, गोलटेकडी, पुणे येथे दिनांक 23 जुलै 2017 रोजी दुपारी 2 वाजता होत आहे. या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एल्गार जाहीर सभा पार पडत आहे. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी बाबा आढाव, खासदार राजू शेट्टी, रघुनाथ दादा पाटील, आमदार बच्चू कडू, आमदार जयंत पाटील, डॉक्टर अजित नवले, डॉक्टर अशोक ढवळे, गणेश दादा जगताप, करण गायकर, किशोर ढमाले, प्रतिभा शिंदे, सुशीलाताई मोराळे, शिवाजी नानखिले इत्यादी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करून 34,000 कोटी रुपये रकमेची घोषणा केली आहे. परंतु शासनानेच अगोदर जाहीर केल्याप्रमाणे 1,14,000 कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांवर आहे. म्हणजेच एकूण 1,14,000 कोटी रुपये कर्जातून 34,000 कोटी रुपये वजा करता एकूण कर्जातील फक्त 29.82% कर्ज माफ होणार आहे. नियमित कर्ज भरणारे 49 लाख शेतकरी यांना कर्ज फेडण्यासाठी प्रोत्साहन म्हणून 25% किंवा जास्तीत जास्त 25,000 रुपये दिले जाणार आहेत. यासाठी 8,750 कोटी रक्कम तरतूद केली जाणार आहे. ही रक्कम 34,000 कोटी रकमेतून गेल्यावर 25,250 कोटी रुपये उरतात. या उर्वरित रकमेतून 1.5 लाख कर्ज असलेले व त्यापेक्षा जास्त कर्ज असलेले शेतकरी यांना कर्जमाफी मिळणार
आहे। या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केलेली आहे, याचा पुणे जिल्हा सुकाणू समिती तीव्र शब्दात निषेध करत आहे। या कर्जमाफीसाठी घेतलेल्या अटी पाहता व कर्जमाफीसाठी घेतलेली कालमर्यादा जून 2016 पाहता माननीय मुख्यमंत्री यांनी अत्यंत चलाखीने शेतकरी भावा बहिणींना सपशेल फसवले आहे। या पार्श्वभूमीवर संपूर्ण कर्जमुक्तीसाठी व स्वामीनाथन आयोगाची शिफारसी लागू करून घेण्यासाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती महाराष्ट्र राज्य हे पुढील आंदोलनाची दिशा व त्याची व्याप्ती या राज्यव्यापी दौऱ्याच्या सांगता सभेच्या वेळी सूचित करणार आहे। शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या प्रमुख मागण्या: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करा, शेतीमालाला हमी भाव द्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफ करा, शेतकऱ्यांच्या 60 वर्ष वयानंतर किमान 300 रुपये पेन्शन द्या, गायीच्या दुधाला किमान 50 रुपये व म्हशीच्या दुधाला 65 रुपये हमी भाव द्या, शेतकऱ्यांचे भाकर जनावरे सरकारने खरेदी करून सांभाळा, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या। यासारख्या सुकाणू समितीने सादर केलेल्या मागणी पत्रातील एकूण 30 मागण्या। राज्यव्यापी जो शेतकरी संप आता झाला आणि संपानंतर जे शेतकऱ्यांचं जे मोठं आंदोलन झालं, त्या संपाला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रतिसादाच्या दबावाखाली सरकारने येऊन शासनाने शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफी करू असं जे खोटं आश्वासन दिलं आणि दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली, त्याबद्दल शेतकऱ्यांच्यामध्ये जागृती करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढची दिशा निश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांचं संघटन हे जास्त सुसंघटित करण्याच्या दृष्टीने हे शेतकऱ्यांची आत्ताची ही जी यात्रा सुरू झालेली आहे त्याचा समारोप पुण्यामध्ये होत आहे। पुण्यामध्ये होत असलेल्या समारोपाला शेतकऱ्यांच्या वतीने प्रचंड असा प्रतिसाद आहे। तर आमचा दुसरा असा प्रयत्न राहिलेला आहे की शेतकऱ्याचबरोबर शेतीमालाचा जो उपभोक्ता आहे, पुणे शहरातला जो उपभोक्ता आहे, तो उपभोक्तासुद्धा या आंदोलनामध्ये सामील झाला पाहिजे। कारण शेतीमाल पिकवतो त्या शेतकऱ्याला भाव मिळत नाही आणि जो उपभोक्ता आहे त्या उपभोक्त्याला स्वस्त दरामध्ये अन्नधान्य उपलब्ध होत नाही। ही मधली जी साखळी आहे ती मधली साखळी सगळा गोलमाल करते आणि गोलमालाकडे शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि शासनाच्या दुर्लक्षामुळं शेतकऱ्यांवरती आत्महत्येची वेळ आलेली आहे। त्यामुळे शासनाचं लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे, शेतकऱ्यांच्या आत्महत्याकडे, शेतकऱ्यांची आत्महत्या हा सामाजिक प्रश्न आहे, हा नागरी त्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो, नागरी इकोसिस्टीमचा हा प्रश्न आहे। शेतीमालाला भाव मिळत नाहीत म्हणून रोजगारीच्या संदर्भात गावं खेडी ओस पडलेली आहेत आणि ते शहरात आलेले आहेत। शेतीमालाला जर भाव चांगला मिळाला तर मी तुम्हाला आत्ता सांगू शकतो ठामपणे, निश्चितपणे की पुण्यातली 15% लोकसंख्या कमी होईल आणि ते गावात राहायला जातील। 15% जर लोक पुण्यातले कमी झाले तर इथल्या वाहतूक व्यवस्थेचा, सगळ्या सुविधांचा, रस्त्याचा, ह्याचा सगळ्याचा ताण किती कमी होईल याचं फक्त आपण एक छोटीशी कल्पना केली तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल। तर ही आपल्या शहरी भागाची समस्या आहे, शेतकऱ्यांची समस्या आहे आणि ही इकोसिस्टीमचा भाग आहे। एकाला फटका बसला की त्याचा दुसऱ्याला त्रास होणार हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि हे सगळ्यांचं लक्ष वेधण्यासाठी हा पुण्यातली ही सांगता सभा आहे। शेतकरी संपाच्या एका ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती शेतकरी संघटना कृती समितीच्या वतीनं जो राज्यव्यापी जनजागरण दौरा सुरू आहे, त्या दौऱ्याला महाराष्ट्रात खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि त्या दौऱ्याचा समारोपाची सभा 23 तारखेला रविवारी मार्केट यार्डमध्ये दुपारी 2 वाजता ही समारोपाची सभा होणार आहे। याला रघुनाथदादा पाटील, आमदार बच्चू कडू, राजू शेट्टी, प्रतिभा शिंदे, डॉक्टर बाबा आढाव असे सगळे मान्यवर नेते मंडळी या सभेमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जो राज्यव्यापी प्रतिसाद मिळालेला आहे याच्यानंतर 23 तारखेच्या समारोपाच्या सभेत शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा आणि कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे। तर इथे शेतकरी आंदोलन सुकाणू समितीच्या वतीनं मी पुणेकरांना असं आवाहन करतो की शेतकरी अडचणीत येणं म्हणजे समाज अडचणीत येणं, त्यामुळे आपल्या अन्नदात्याच्या, बळीराजाच्या या संघर्षामध्ये पुणेकर नागरिकांनीही प्रतिसाद द्यावा आणि रविवारी दुपारी 2 वाजता मार्केट यार्डच्या सभेमध्ये आवर्जून पुणेकरांनी सर्वांनी यावं अशी मी विनंती करतो। खुनाचा बदला घेण्यासाठी एकावर गोळीबार करून फरारी आरोपींना गुन्हे शाखेने जेरबंद केले।
खुनाचा बदला घेण्यासाठी एकावर गोळीबार करून खून केल्यानंतर मागील 10 महिन्यापासून पसार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अलिबाग येथे सापळा रचून अटक केली. ही घटना खडक परिसरात सप्टेंबर 2016 मध्ये घडली होती. यापूर्वी या प्रकरणी 7 जणांना अटक केली आहे. दिनेश मारुती धावडे व मनोज उर्फ पप्या चंद्रकांत शिर्के अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यामध्ये अर्जुन वसंत देवकर असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी देवकर याचा आतेभाऊ संग्राम खामकर यांनी तक्रार दिली आहे. दिनेश धावडे व मनोज उर्फ पप्या शिर्के यांच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी व एक चोरीचा गुन्हा दाखल केला. देवकर याने 2010 मध्ये राकेश घुले याचा खून केला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. तो 2012 मध्ये जामिनीवर बाहेर आला. त्यानंतर तो अतुल घुले व शशिकांत घुले तसेच साथीदारांना मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे अर्जुन याला ठार मारण्याचा कट रचला. त्यानुसार 22 सप्टेंबर 2016 रोजी शुक्रवार पेठेतील शाहू चौकातील पॉप्युलर बिल्डिंग समोर रात्री 8:30च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अर्जुन देवकरवर 7 गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी मयत अर्जुन यांच्या डोक्याला चाटून गेली. दुसरी गोळी हातावर लागली तर तिसरी गोळी कमरेच्या बाजूने पोटात घुसली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. या प्रकाराचा खडक पोलीस ठाण्यात 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर खडक पोलिसांनी 6 जणांना अटक केली, तर यातील 3 गुन्हे केल्यापासून पसार होते. त्यानंतर गुन्हे शाखे एकाला अटक केली. दरम्यान धावडे व शिर्के हे पोलिसांना हुलकावणी देत होते. गुन्हे शाखेचे युनिट 1 मधील कर्मचारी गजानन सोनुने व उमेश काटे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की खडक पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असणारे दोघे अलिबाग येथे आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 1 चे पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, सहाय्यक निरीक्षक धनंजय कापरे, उपनिरीक्षक दिनेश पाटील, सहाय्यक फौजदार राजाराम सुर्वे, कर्मचारी प्रकाश लोखंडे, उमेश काटे, अशोक माने, गजानन सुनोने, सुधीर माने, प्रशांत गायकवाड, मोहल यलपल्ले, जेनडी मोकाशी व यांच्या पथकातून दोघांनी अलिबाग येथे सापळा रचून अटक केली. तडीपार नाही, हे 267/16 खडक पोलीस स्टेशनचा 302/ कॉन्स्पिरसी विथ रायटचा गुन्हा होता. यामध्ये 2 आरोपी फरारी घोषित करण्यात आले होते कोर्टाने. ते दोन्ही आरोपी अलिबाग येथून क्राईम ब्रँच युनिट 1ने अटक केलेले आहे. या गुन्ह्यातील एकूण 3 आरोपी क्राईम ब्रँचने अटक केलेले आहे. यापूर्वी 307 आणि एक वाहन चोरीचा गुन्हा दाखला आहे त्यांच्यावर. माहिती मिळाली होती की अलिबागला एक मालधक्का आहे, तिथे हे काम करतात आहे, लपून राहतात आहे. त्यामुळे त्यांना माहिती मिळाल्यावर आम्ही त्यांना अटक केली. गुरुवारी रात्रीपासून झालेल्या संततधार पावसामुळे धरण साखळीमध्ये प्रचंड वेगाने वाढ झाल्याचं दिसतंय. तर आतापर्यंत खडकवासला धरणामधून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. खडकवासला धरणातून दौड हवेली, इंदापूर आदी तालुक्यातील शेतीसाठी तसेच येथील नागरिकांसाठी गुरुवारी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सध्या खडकवासला धरणातून मोठा कालव्यात 700 क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे. त्यात टप्प्याटप्प्याने वाढ केली जाणार असल्याची माहिती खडकवासला जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता राजकुमार क्षीरसागर यांनी सांगितली. सिंहगड पानशेत भागात पडत असलेल्या संतत पावसामुळे खडकवासला साखळीतील 4ही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. खडकवासला धरण 75% अधिक भरले आहे. धरण साखळीतील 4ही धरणात गुरुवारी दुपारी 5 वाजेपर्यंत 16.21 TMC म्हणजे 56.62% इतका पाणीसाठा झाला आहे. बुधवारी पावसाचा जोर थोडा ओसरला होता, मात्र रात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. तव, धामणोवळ, टेमघर, दाबसरे, शिरकोली परिसरात ओढे नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सिंहगडच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील पाण्याची पातळी वेगाने वाढू लागली आहे.
खडकवासला धरण साखळी एकूण पाणी साठवण क्षमता 29.15 TMC इतकी आहे. गेल्या वर्षी 20 जुलै रोजी 15.88 TMC इतका पाणीसाठा होता. सध्या पानशेत धरणात 71.88% पाणीसाठा आहे. वरसगावमध्ये 46.64%, टेमघरमध्ये 30.22% इतका पाणीसाठा आहे. खडकवासला धरणाचे पाणलोट क्षेत्र सिंहगडच्या पश्चिमेपासून थेट वरसगाव टेमघर पानशेत धरणाच्या भिंतीपर्यंत पसरले आहे. विस्तीर्ण पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने अवघ्या 1.97 TMC पाणी साठवण क्षमतेचा खडकवासला धरण तुडुंब भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास वरील तिन्ही धरणात भरण्याआधी खडकवासला धरणातून गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जादा पाणी मुठा नदीत सोडावे लागणार आहे. या जादा पाणीचा लाभ उजनी धरणाला होणार आहे. गेल्या वर्षी खडकवासला धरणातून जवळपास 20 TMC इतके जादा पाणी उजनी धरणात तसेच शेतीला सोडण्यात आले होते. तोतया कर्मचारी प्रकरणाबद्दल गुन्हा दाखल केला असल्याचं स्पष्टीकरण आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले. महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागात येऊन बोगस कर्मचारी काम करत असल्याच्या घटनेचे जोरदार पडसाद गुरुवारी झालेल्या मुख्य सभेत उमटले. या प्रकरणी संयुक्त समिती अहवाल मागवून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्टीकरण आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले. महापालिका भवनातील कर संकलन व कर आकारणी विभागाच्या बिल भरणी व दुरुस्ती कार्यालयात एक व्यक्ती तोतया कर्मचारी म्हणून काम करत असल्याची माहिती काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे आणि अविनाश बागवे यांनी मिळाली होती. त्यानुसार या तोतया कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. त्यामुळे पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पालिकेच्या बाहेरचा माणूस पालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप करतोच कसा, असा सवाल अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला. पकडण्यात आलेला तोतया कर्मचारी यापूर्वी पालिकेच्या कंत्राटदारांना कार्यरत होता. मात्र त्याला कार्यालयात येऊन काम करण्याची परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल करत संबंधित तोतया कर्मचाऱ्याने केलेलं काम नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. नगरसेवकांनी खातेप्रमुखांना परवानगीशिवाय फाईल्स दिल्या जात नाहीत. मग पालिकेच्या संगणकावर तोतया कर्मचारी काम करत असेल तर हा गंभीर प्रकार असल्याची टीका सुभाष जगताप यांनी केली. सध्या पालिका एजंटच चालवतात का, असा घणाघाती आरोप करत या प्रकरणी झालेल्या नुकसानाची माहिती घेण्याची सूचना विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली. त्यावर तोतया कर्मचाऱ्याने वापरलेला संगणक ताब्यात घेतला असून IT विभाग आणि संबंधित खात्याचे कर्मचारी यांनी संयुक्त पथकाद्वारे चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले. मुठेच्या पूररेषेत 30 बांधकामे आहेत. या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आयुक्तांच्या मंजुरीची प्रशासन वाट बघतंय. शहरातील म्हात्रे पूल ते राजाराम पूल या DP रस्त्यावरील नदीलगतच्या पूररेषेत येणारे सर्व बांधकामांवर 4 आठवड्यात कारवाई करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने महापालिका आणि पाटबंधारे विभागाला दिले आहे. त्यासाठी 6 आठवड्याची मुदत घेण्यात आली आहे. NGTच्या आदेशानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून नदीपात्रातील पूररेषेत येणाऱ्या बांधकामांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. जवळपास गेल्या 8 दिवसापासून पाटबंधारे विभाग आणि बांधकाम विभागाचे कर्मचारी यांच्याकडून एकत्रितरित्या हे सर्वेक्षण करण्यात आले. गुरुवारी सकाळी या सर्वेक्षण काम संपुष्टात आले. त्यानुसार या DP रस्त्यालगतच्या पूररेषेत 30 अनधिकृत बांधकामे आढळून असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यात प्रामुख्याने मंगल कार्यालय, लॉन्स, हॉल व काही हॉटेलांचा समावेश आहे. या बांधकामांसमोर कारवाई करण्यासाठी आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमोर निवेदन सादर करण्यात आले आहे. सायंकाळी हे निवेदन तयार करण्याचे काम सुरू होते. हे आयुक्तांपुढे सादर करून त्यांनी मंजुरी घेऊन प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली जाईल असे बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. शुक्रवारीच ही मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होऊन सायंकाळीपर्यंत प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात होऊ शकते असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आता NGTच्या आदेशानंतर पूररेषेतील बांधकामावर 48 तासात कार्यवाही करू अशी घोषणा करणारे आयुक्त किती कालावधीत अनधिकृत बांधकामांवर प्रत्यक्ष हातोडा मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पिंपरी बाजारपेठ रंगबिरंगी राख्यांनी गजबजली आहे. या रंगबिरंगी राख्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची तुडुंब गर्दी झालेली दिसतीये. पिंपरी बाजारपेठांमध्ये राख्यांची दुकाने रंगीबेरंगी राख्यांना बहरली आहेत. रक्षाबंधनाला जेमतेम 15 दिवस उरले आहेत.
त्यामुळे महिला वर्गानेही खरेदीसाठी एकच गर्दी झाली आहे. यावर्षी राख्यांमध्ये तब्बल 10,000 प्रकारचे निर्णय झाले आहेत. रक्षाबंधनाला जरी महिना राहिला असला तरी जुलै महिन्यापासूनच बाजारामध्ये राख्यांचे आगमन झाले आहे. यासाठी पिंपरी कॅम्प येथील बरीचशी दुकाने राख्यांनी नटली आहेत. त्यामध्ये राख्यांबरोबरच बहिणींनी रक्षाबंधनाला द्यावयाची भेटवस्तूही बाजारात दाखल झाल्या आहेत. डिस्पिकेबल मी या ॲनिमेशन चित्रपटातील मिनियन या कार्टूनची यंदा राख्यांमध्ये क्रेज दिसत आहे. तसेच बच्चे कंपनीमध्ये छोटा भीम, मिनियन, अँग्री बर्ड, बाल गणेश, डोरेमॉन, शिनचॅन या कार्टूनच्या राख्याही बाजारात आल्या आहेत. तसेच त्यामध्ये ब्रेसलेट व वॉच ज्यामध्ये लाईट ही लागते त्यामध्ये लहानग्यांसाठी स्टायलिश राख्या यंदा बघायला मिळत आहेत. मारवाडी आणि गुजराती समाजात नणंद भाऊजाईला राखी बांधली जाते, जिला लुंबा असे म्हणतात. या लुंबा प्रकारातील विविध फॅशनच्या राख्या आल्या आहेत. आता केवळ फॅशन म्हणूनही मुली वापरतात, त्यामुळे लुंबालाही बाजारात मागणी वाढली आहे. दुसऱ्या शहरात, राज्यात किंवा परदेशात राहणाऱ्या बंधूंनी राखी पाठवायची असेल तर त्यासाठी हळद, कुंकू, तांदूळ, राखी यांचे एकत्र पॅकेट बाजारात आले आहे. त्यामुळे घाईगडबडीत राखीसोबत काही पाठवायचे राहिले अशी रुखरुखही बहिणींना राहणार नाही. तसेच पोस्टाने त्या पाठवण्यास सोयीस्करही ठरतील. छोट्यांना रिटर्न गिफ्टमध्ये कार्टून मास्कही मिनियन, मिकी, स्पायडरमॅन, बॅटमॅन मास्क आले आहेत, जे तुम्ही राखीसोबत तुम्हाला छोट्यांना देऊ शकता. त्यामध्ये राखी प्लस गिफ्ट असाही पर्याय ग्राहकांना तेथे उपलब्ध आहे. त्यामुळे यावेळी कशी राखी घेऊ असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. यावेळी बिनधास्त बाजारात जा, कारण तुम्ही विचारही नाही करणार एवढे प्रकार बाजारात आले आहेत. त्यामुळे तुम्हाला हव्या तशा राख्या यावेळी पाहायला मिळतील. पुन्हा एकदा एक नजर ठळक घडामोडींवर. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सदाभाऊ खोत यांना हजर व्हा असे आदेश दिले. या आदेशाचं पालन सदाभाऊ खोत यांनी करत त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा खुलासा केला. टप्प्याटप्प्याने गावे समावेशाचा शासनाचा निर्णय आत्मघातकी, पालिकेच्या सभासदांची टीका. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या राज्यव्यापी दौऱ्याचा पुण्यात होतोय समारोप. खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद, गुन्हे शाखेची कामगिरी. संततधार पावसामुळे धरण साखळीत वेगाने वाढ, 700 क्युसेक्स पाण्याचा खडकवासल्यातून विसर्ग. तोतया कर्मचारी प्रकरणी गुन्हा दाखल करणार, आयुक्तांचे मुख्य सभेत स्पष्टीकरण. मुठेच्या पूररेषेत 30 बांधकामे, कारवाईसाठी आता आयुक्तांच्या मंजुरीची प्रतीक्षा. आणि पिंपरी बाजारपेठेत रंगीबेरंगी राख्यांनी गजबजली बाजारपेठ, नागरिकांची राख्या खरेदीला झुंबड. जनवार्ता बातमीपत्र तिथेच थांबूया. पाहत रहा जनवार्ता न्यूज, जगा वर्तमानात बिनधास्त.